आज एकदम झटपट असं हे केशर पिस्ता श्रीखंड आपण बनवणार आहोत। एकदम अप्रतिम चवीचं घरी बनवलेलं फ्रेश श्रीखंड आणि तेही आपण पॅकेटच्या दह्यापासून बनवणार आहोत। घरी दही जमवा हे आपण काहीच झंझटमारी करणार नाही आहोत। एकदम झटपट होणार आहे। पॅकेटवाल्या दह्यापासूनचं श्रीखंड एकदम अप्रतिम लागतं। मला बनवायलाही खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे। तर त्यासाठी बघा इथे मी अर्धा किलो हे दही घेतलेलं आहे। फ्रेश दही घ्यायचं, आंबट दही घ्यायचं नाही। हे पॅकेटचं दही असं थोडंसं जाडसर असं असतं आणि थोडं पाण्याचं प्रमाणही त्यामध्ये जास्त असतं। तर आपल्याला हे पाणी सर्व काढून टाकायचं आहे। त्यामुळे बाउलवरती एक चाळण ठेवली आणि त्यावरती आपण एखादा पातळ कपडा ठेवायचा आहे। सुती किंवा मलमलचा कुठलाही तुमच्याकडे कापड असेल तो चालेल, पण एकदम पातळ कापड पाहिजे। आणि त्यावरती आपण हे जे दही घेतलेलं आहे ते घालून ठेवायचे आहे। तर पूर्ण दही मी घेते, त्यामधलं आपल्याला पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे। अगदी दही बनवण्यासाठी तुम्हाला घरी दही जमवा वगैरे ही अजिबात झंझटमारी नाही आहे। झटपट होणार आहे दही। दह्यापासून आपण श्रीखंड बनवणार आहोत। आणि आता हे दही बांधून आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तास असं झाकून ठेवायचं आहे। म्हणजे यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईल। एक तर तुम्ही असं चाळणीवरती ठेवू शकता किंवा उंच जागेवरती असं बांधूनही ठेवू शकता। तर मी हे चाळणीवरती ठेवते, म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी निघून येईल बघा असं। आणि या पाण्याचाही आपण वापर करणार आहोत। तर हे झाकून मी असं 4 ते 5 तास ठेवून देते। त्यानंतर आपण यापासून मस्त असं श्रीखंड बनवायचं आहे। अगदी झटपट होणार आहे श्रीखंड आहे, काहीही झंझटमारी नाही आहे। तर साधारण 5 तास झालेले आहेत। आपण बघूया बघा दह्यामधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे। किती प्रमाणात पाणी निघालं आहे बघा। यापासून तुम्ही आमटी किंवा पोळीचं कणिक मळण्यासाठी हे पाण्याचा वापर करू शकता, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन वगैरे आहे। तर हे आता आपण जे दहीमधलं पाणी काढून घेतलं होतं तो दह्याचा चक्का एका बाउलमध्ये घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला दाखवते कितपत असं हा बघा चक्का पाहिजे। असं एकदम पाणी निघून गेलेला आपल्याला हा दह्याचा चक्का लागतो। तर आता आपल्याला हा व्यवस्थित फेटून घ्यायचा आहे। तर हे विस्करने किंवा स्पूनने तुम्ही फेटून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये अजिबात लावायचं नाही आहे, लक्षात ठेवा। मिक्सरमध्ये जर लावलात तर एकदम पातळ होईल, दही जमणार नाही। म्हणून ही व्यवस्थित आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे। तर विस्करच्या साहाय्याने एकदम स्मूथ होईपर्यंत आपण फेटून घ्यायचं आहे। किंवा मग तुम्ही चाळण जी आपण आता चाळणीवरती ठेवलं होतं त्या चाळणीनेही गाळून घेऊ शकता, पण ही व्यवस्थित फेटून घेते आहे। तर हे बघा पहिल्यापेक्षा किती स्मूथ झालं आहे दही। तर अर्धा किलो दह्यापासून कमीत कमी 200 ग्राम तरी तुमचं श्रीखंड तयार होतं। हा व्यवस्थित एकदम स्मूथ असं आपलं दही फेटलं गेलेलं आहे दह्याचा चक्का। तर यामध्ये आता आपण ॲड करूया केशर। तर 2 चमचे गरम दुधामध्ये मी पाव चमचा एवढे केशरचे धागे भिजत ठेवले होते। 1 तासभर भिजत ठेवायचे। त्यानंतर 3 चमचे मी इथे पिठी साखर घालते। आता गोड तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर पहिलं मी साधारण फक्त 3च चमचे मिक्स करते, जर लागलं तर आपण नंतर वरून ॲड करू शकतो। तर आता दह्यामध्ये आपण केशर आणि साखर घालून परत फेटून घ्यायचं आहे। कलर बघा किती छान आला आहे। तर आता 1 चमचा मी साखर अजून घालते, मला थोडी कमी वाटते साखर म्हणून मी 1 चमचा साखर अजून ॲड केलेली आहे। आणि परत आपण फेटून घ्यायचं आहे। मी दाखवलेल्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। आता बघा दहीचा जो चक्का आहे आपला एकदम स्मूथ असा झालेला आहे। बघूनच तुम्हाला समजत असेल इतकं असा स्मूथ आपल्याला होईपर्यंत फेटून घ्यायचा आहे। केशर घातल्यामुळे किती छान कलर आला आहे बघा। केशरऐवजी तुम्ही वेलची पावडरही घालू शकता, केशर नसेल तर नुसतं वेलची पावडर घालूनही छान श्रीखंड होतं। आता यामध्ये मी 1 चमचा बारीक कापलेले पिस्त्याचे तुकडे घालते। याऐवजी तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही घालू शकता, काजू, बदाम वगैरे। तर इथे मी केशर पिस्ता श्रीखंड बनवते, त्यामुळे मी इथे पिस्ताचे काप घातलेले आहेत। आता हे आपलं मस्त असं दह्यापासूनचं श्रीखंड तयार झालेलं आहे। तर हे आता मी फ्रीजमध्ये ठेवते थोडा वेळ, म्हणजे व्यवस्थित सेट होईल। तर वरून डेकोरेशनसाठी मी थोडेसे पिस्ताचे काप लावते आणि केशर। तर हे आपलं तयार झालेलं आहे झटपट होणारं श्रीखंड।
अगदी कमी वेळामध्ये तयार होणारा श्रीखंड आहे. तर येत्या गुढीपाडव्याला तुम्ही नक्की बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका हे श्रीखंडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.